नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट मराठी चॅनलच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिफरंट वेटीज बघूया, जे हे सेकंड इयर साठी. त्यात आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 2008 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. डिफरन्स बिटवीन गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर. डिफरन्स बघूया दोन मधले. आज आपण 2008 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. डिफरन्स बिटवीन मध्ये 5-5 मार्कला विचारला जातो. जेएनएम सेकंड इयर साठी आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चनला. गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर. याचं स्थान बघा. पहिला आहे स्थान गॅस्ट्रिक अल्सर. हे अल्सर पोटाच्या आतील भिंतीवर होतात, विशेषतः पोटाच्या शेषलम त्वचेवर. तर गॅस्ट्रिक अल्सर हे पोटाच्या आतील भिंतीवर होतात, ठीक आहे, पोटाच्या शेषलम त्वचेवर. तसेच डिओडेनल अल्सर हे या छोट्या आतड्याच्या पहिल्या भागात होतात, पोटाच्या नंतर. तर हे अल्सर या छोट्या आतड्याच्या पहिल्या भागात होतात, ठीक आहे, आणि पोटाच्या नंतर. तसेच वेदनाचे स्वरूप बघा याच्यात काय आहे. वेदना सहसा जळजळ किंवा खरखरीत वाटते. वेदना सहसा जेवल्यानंतर वाढते, विशेषतः काही अन्न उदार, तिखट, आम्लयुक्त अन्न खाल्ल्यानंतर. तसेच वेदना सहसा वरच्या पोटात जाणवते आणि त्यासोबतच मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. तर गॅस्ट्रिक अल्सर मध्ये जेवल्यानंतर वेदना वाढते, काही तिखट आम्लयुक्त अन्न खाल्ल्यानंतर. तसंच वरच्या पोटात वेदना जाणवते, त्याचबरोबर उलटी आणि मळमळ सुद्धा होते. तसंच डिओडेनल अल्सर मध्ये सुद्धा जळजळ किंवा खरखरीत वाटते. तसंच वेदना सहसा जेवल्यानंतर आराम मिळतो आणि रिकाम्या पोटात वाढते. उद्या जेवणाच्या दरम्यान किंवा रात्री वेदना सहसा वरच्या पोटात छाती खाली जाणवते. तर डिओडेनल अल्सर मध्ये वेदनाचं स्वरूप काय आहे. जेवल्यानंतर आराम मिळतो आणि रिकाम्या पोटात वेदना वाढते. उद्या जेवणाच्या दरम्यान किंवा रात्री वेदना सहसा वरच्या पोटात छाती खाली जाणवतात, ठीक आहे. यात जेवणानंतर वाढते गॅस्ट्रिक अल्सर मध्ये, तर इथे जेवणानंतर आराम मिळतो आणि रिकाम्या पोटी वाढतात, लक्षात ठेवा हे. तसंच जोखीम घटक बघा गॅस्ट्रिक अल्सर मध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स NSAIDs च्या वापराशी संबंधित आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी या संसर्गाशी संबंधित आहे. तर इतर जोखीम घटकांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि ताण यांचा समावेश होतो. तर गॅस्ट्रिक अल्सर मध्ये जोखमीची गट आहे H. पायलोरी या संसर्गाशी संबंधित आहे. तर इतर जोखीम आहे त्याच्या घटनांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि ताण यांचा समावेश होतो. तसंच डिओडेनल अल्सर मध्ये हे सुद्धा H. पायलोरी संसर्गाशी संबंधित आहे. अतिरिक्त आम्ल उत्पादनाशी अधिक संबंधित. इतर जोखीम घटकांमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि अनुवांशिक प्रवृत्ती याचा समावेश होतो, ठीक आहे. तसंच रोग निदान बघूया. रोगांमध्ये काय आहे. गॅस्ट्रिक अल्सर एंडोस्कोपी आणि पायोस्कोपी द्वारा निदान केले जाते, विशेषतः कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी. तसंच एच पायलोरी चाचणी, उदा श्वास चाचणी, मल चाचणी आणि बायोप्सी. तर याच्यात रोग निदान कशा प्रकारे केले जाते. एंडोस्कोपी, बायोस्कोपी याद्वारे निदान केले जाते, विशेषतः कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी, ठीक आहे. आणि एच पायलोरी चाचणी करून श्वास चाचणी, मल चाचणी किंवा बायोप्सी चाचणी. तसेच डिओडेनल अल्सर सुद्धा एंडोस्कोपी द्वारा निदान केले जाते. त्याच्यात पण एच पायलोरी चाचणी आवश्यक आहे, कारण ते सामान्य एक कारण आहे, ठीक आहे. उपचार बघा यात. गॅस्ट्रिक अल्सर प्रोटॉन पंप इनहिबिटर्स PPIs पोटातील आम्ल कमी करण्यासाठी. अँटीबायोटिक्स जर H. पायलोरी संसर्ग असेल तर
अँटीबायोटिक दिलं जातं एच पायलरी संसर्ग असेल तर. MSA IDS चालणी जीवनशैलीत बदल. उद्या धूम्रपान सोडणे, मद्यपान कमी करणे. ठीक आहे. तर जास्तीत जास्त उपचार काय केले जाते? पोटातील आम्ल कमी करण्यासाठी प्रोटॉन पॅक इन्हिबिटर्स वापरला जातो. तसं अँटीबायोटिक्स पण वापरलं जातं जर एच पायलरीचा संसर्ग असेल तर. आणि तसंच जीवनशैलीत बदल करावा लागेल. धूम्रपान सोडणे, मद्यपान कमी करणे. ठीक आहे. डिओडेनल अल्सरमध्ये काय? PPS आम्ल उत्पादन कमी होते. सेम तसंच अँटीबायोटिक एच पायलरी संसर्गासाठी. जीवनशैलीत बदल, गॅस्ट्रिक अल्सर प्रमाणाचे. ठीक आहे. तसंच गुंतागुंत बघा, गॅस्ट्रिक अल्सर, रक्तस्राव, बोके पडणे किंवा पोटाच्या आउटलेट अडथळा होऊ शकतो. कर्करोगाचा धोका जास्त असतो. तर याच्यात गुंतागुंत आहे, रक्तस्राव होणे, छिद्रे पडणे किंवा पोटाच्या आउटलेट अडथळा होऊ शकतो. तसंच कर्करोगाचा धोका जास्त असतो. डिओडेनल अल्सर मध्ये काय होते? रक्तस्राव, छिद्रे पडणे किंवा अडथळा होऊ शकतो. कर्करोगाचा धोका कमी असतो. यात गॅस्ट्रिक अल्सर मध्ये जास्त असतो तर डिओडेनल अल्सर मध्ये कमी असतो. हे झाले आपल्याला डिफरन्स बिटवीन. शॉर्ट मध्ये पण दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर शॉर्ट मध्ये एकदम सांगते तुम्हाला. स्थान बघा. एवढं जर तुम्हाला लांब नसेल लिहायचं, त्यांना जर गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडेनल अल्सर माहित असेल तर ते शॉर्ट मध्ये असे लिहू शकतात. पाठ करायची पण तुम्हाला गरज नसणार. तर त्यासाठी तुम्हाला ते डिओडेनल अल्सर आणि गॅस्ट्रिक अल्सर काय आहे ते पूर्ण पहिले वाचावं लागेल. ठीक आहे. त्याच्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. तसं स्थान बघा. स्थान आहे पोटातील आतील भिंतीवर. गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे पोटातील आतील भिंतीवर. तसं डिओडेनल मध्ये छोट्याशा आतड्यात. ठीक आहे. तसंच वेदना बघा, जेवल्यानंतर वाढते आणि याच्यात काय होते? डिओडेनल मध्ये जेवणानंतर आराम मिळाल्याने रिकाम्या पोटात वाढते. जोखीमची घटक बघा. NSAIDS, एच पायलरी, धूम्रपान, मद्यपान आणि एच पायलरी अतिरिक्त आम्ल उत्पादन. ठीक आहे. डिओडेनल अल्सर मध्ये. तसेच गुंतागुंत बघा तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. असं आहे. तसंच गुंतावर रक्तस्राव, भुके पडणे, कर्करोगाचा धोका. तसं रक्तस्राव होऊ पडणे किंवा अडथळा येऊ शकतो. तसंच निदान बघा. एंडोस्कोपी, पायरेट चाचणी. डिओडेनल मध्ये पण एंडोस्कोपी, पायरेट चाचणी. उपचार बघा. PPIS अँटीबायोटिक जीवनशैलीत बदल. PPIS अँटीबायोटिक जीवनशैलीत बदल. ठीक आहे. तसंच प्रगती बघा. हळूहळू बरे होते. कर्करोगाचा धोका जास्त असतो गॅस्ट्रिक अल्सर मध्ये. तसेच डिओडेनल मध्ये काय होते? चांगले बरे होते. उपचारानंतर पुनरावृत्ती कमी असते. ठीक आहे. तर हे झालं आपल्या शॉर्टकट मध्ये. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. JNM सेकंड इयरचं हे आहे डिफरन्स बिटवीन. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन डिफरंट विषय किंवा क्वेश्चन पेपर सोडवून देऊया सेकंड इयरची. धन्यवाद.